ठिकाणी मित्रपरिवार उभा आहे. आपल्याला विनंती असेल की आपण समोर त्या ठिकाणी बसून घ्यायचंय, आपण त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. या कार्यक्रम सोहळ्याच्या निमित्तानं श्रीनाथ मस्कोबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय पांडुरंग आबा राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय आबांचं अर्थात चेअरमन साहेबांचं या दिमागदार सोहळ्यामध्ये मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो. अगदी काही क्षणांपूर्वी या ठिकाणी पुणे महानगर उभा तटी
अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं तसेच स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं चा मोठा वाटा आहे. राजकारण अनेकांनी केलं, पण नानींनी माणूस पण जपलं. पदं अनेकांना मिळाली, पण नानींनी त्या पदाला सेवेचा उंबरा मानलं. जेव्हा सत्तेची हवा डोक्यात जाते तेव्हा नानींच्या पायात मात्र आजही मांजरीच्या शेतातल्या कष्टाची माती असते. हे कुटुंब वेगळंय, कारण यांनी केवळ भिंती बांधल्या नाहीत, तर तुटलेली मनं सांधली आहेत. यांनी केवळ रस्ते दिले नाहीत, तर सामान्यांच्या स्वप्नांना दिशा दिली. आज जेव्हा एखादा सामान्य माणूस नानी म्हणतो तेव्हा त्यात केवळ आदर नसतो, तर हक्काची माय मिळाल्याची भावना असते. आणि ती केवळ त्यांनी बांधलेल्या इमारतींसाठी नाही, तर त्यांनी दिलेल्या त्या मायेच्या ओलाव्यासाठी. ज्या काळात लोक स्वतःचा विचार करतात, त्या काळात स्वतःच्या हक्काची जागा पोलीस स्टेशनला देणारा त्याग केवळ याच कुटुंबात असू शकतो. पण कधीकधी जसं सूर्याच्या प्रतिभेला ग्रहण लागतं, तसंच काहीसं टिळेकर कुटुंब